सगळी माहिती घेतली पाहिजे. तो तुझ्या मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये किती बैठका झाल्या, त्या बोलवल्या होत्या का, त्या बैठकीला किती ठिकाणी तुम्ही हजर होता आणि त्याचं कामकाज काय होतं याचा आढावा घेतल्याशिवाय त्याला कमिटीमध्ये रिपीट करायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरं जे आहे एक गोष्ट प्रामुख्याने त्या ठिकाणी होती आणि ती म्हणजे इतर तालुक्याच्या जिल्ह्याच्या नेत्याबरोबर किंवा पक्षाबरोबर असणारा कार्यकर्त्याला आता घुसवल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्या कमिटीमध्ये येणारा कार्यकर्ता इलेक्शन नंतर आपण नंतर निर्णय घेऊ, पण इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहे, या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जो कुठला कार्यकर्ता कुठल्या तरी इतर पक्षाच्या नेत्याबरोबर आहे, संघटनेबरोबर आहे, त्याला कमिटीचा सदस्य घ्या, पण त्याला असणारा पदाधिकारी अजिबात करू नका. तो आपल्याकडे येतोय तो हेतू साधण्यासाठी येतो. मी असे ह्या कार्यकर्त्याला म्हणत असतो की तू आपल्याकडे आलेला आहे हे बरोबर आहे, पण तो खरा मित्र हा काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा तो तिथला असणारा बीजेपीचा असेल. आणि इलेक्शनच्या तोंडावरती तुमचं सगळं ठप्प करण्याचा त्याचा असणारा एक हेतू असतो. त्याच्यामुळे त्याला म्हणून ये तुला स्वागत आहे, पण पद आम्ही देणार नाही. म्हणून आता सुद्धा अध्यक्ष घेऊन येताना याला युवकांचा अध्यक्ष पाहिजे, म्हटलं अजिबात नको आहे तो आपल्या पक्षामध्ये. कंडिशन ठेवून येणार असेल तर अजिबात त्याची गरज नाही. याच्यामुळे पक्ष आहे असं नाही, आपण आपले आहोत म्हणून त्याला असणारं तिथे गरज आहे. त्याच्यामुळे आपण असणारा पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की एखादा नवीन कार्यकर्ता असं बनवून चालू, अनुभव नाही असंही बनवून चालू होतं. नवीनच संघटनेमध्ये आलेला आहे, त्याला पदाधिकारी केला तरी चालेल, त्याला पदाधिकारी केला तरी चालेल. तेव्हा त्याचा हेतू स्वच्छ आहे आणि तो आलेला पक्षासाठी आहे. पण ह्या ज्या काही संघटनात्मक बाबी आपण बघितल्या पाहिजे. नाही तर माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे, तो ओबीसीच्या मोर्चामध्ये होता, अमुक ह्याच्यामध्ये होता, बाबासाहेबांच्या पुतळ्याचं वितरण झालं होतं म्हणून तो आला होता. आणि असा कार्यकर्ता कुठल्या तरी असणाऱ्या पक्षामध्ये आणि आता येतोय म्हटल्यानंतर तर त्याचा हेतू आपण असायला लक्षात घेतो. आता राष्ट्रवादी आपल्यापेक्षा मोठी आहे, बीजेपी आपल्यापेक्षा मोठी आहे,
काँग्रेस आपल्यापेक्षा मोठी आहे, एकनाथ शिंदे आपल्यापेक्षा मोठा आहे, आणि तिथला उमेदवाराच्या रेसमध्ये असणारा कार्यकर्ता हा ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण ओळखलं पाहिजे की याला तिकीट नाकारलेलं आहे. आणि याला तिकीट नाकारलेलं असलं तरी त्याच्यावरती असणारी जबाबदारी दिलेली आहे की आपण ठरवलेल्या उमेदवाराला निवडून आणायचं, आणि निवडून आणायचं असेल तर मग हे प्रत्येक पक्ष करत असतो की कोणाला आपण थांबवलं पाहिजे, कोणामध्ये आपण असावा गोंधळ घातला पाहिजे, आणि कोणाला असावा आपण आपल्या बरोबर घेतलं. त्याच्यामुळे असं जे आहे ते आपल्या पक्षामध्ये आहे, पण तो खरा आपल्या विरोधकांचा मित्र आहे. त्याच्यापासून असणारा आपल्याला सावध त्या ठिकाणी राहावं लागेल, हे लक्षात घ्या. जी काही आता नव्याने आपण असावं या ठिकाणी करतोय, बऱ्याच तक्रारी आल्या की जिल्हा कमिटी कोणाला नाही कोणाला तरी आमच्यावरती लागतं, कार्यकर्त्यांना जो पाहिजे तो काही मिळत नाही, आणि म्हणून एक नाराज गट उभा राहतो, आणि तो नाराज गट उभा राहिल्यामुळे कामकाज तालुक्याचं व्यवस्थित होत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आता आपण असणारा तालुक्यामध्येच तालुका कमिटी निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. आता ही तालुक्याच्याच कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की न काम करणारा अध्यक्ष होणार नाही, याची दक्षता आता तुम्हीच घेतली पाहिजे. आणि ती सगळी दक्षता आपण द्याल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी द्यावी. तेव्हा तालुका कमिटी यामध्ये वेगवेगळ्या पक्षातले आवाराम गवाराम जे आहेत इलेक्शन संपल्यानंतर आलेला कार्यकर्ता हा मी इतर कुठल्या पक्षामधला असताना इलेक्शन नसताना आलेला कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता प्रामाणिक असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला काहीच लाभ मिळणार नाहीये पुढच्या निवडणुका होईपर्यंत. त्याच्यामुळे तो चौघडीशी जुळलेला आलेला असं मी त्या ठिकाणी मानतो. पण आता इलेक्शनच्या तोंडावरती तुमच्या बैठकीमध्ये सुद्धा तालुक्याच्या बैठकीमध्ये सुद्धा इतर पक्षाचे कार्यकर्ते येऊन बसू शकतात. किंवा आपल्याला ते असं ओळखलं पाहिजे की हे आपल्यामध्ये राहून त्यांच्या स्वतःच्या पक्षाला ती मदत त्या ठिकाणी करणार आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून असं सावध राहिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा एक संघटनेचा असणारा ढाचा मी असणारा मानतो की या 30 तारीख शेवटची आहे, त्याच्यामुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत एक तालुका सोडून उरलेल्या सगळ्या तालुक्यांची कमिटी होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही एकदा तालुका कमिटी नेमली की त्या तालुका कमिटीवरती 2 जबाबदाऱ्या आहेत.
एका तालुक्यामध्ये नगरपालिका असते किंवा नगर रचना असते. मोठा तालुका असेल तर त्या मोठ्या तालुक्यामध्ये महानगरपालिका असते, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असते. ह्या तालुका कमिटीला जी आहे कार्यक्रम आखूनच द्यायचा एकदा कमिटी झाल्यानंतर. बैठक झाली, कमिटी निवडली गेली म्हणजे कामकाज संपलं असं नाही. कमिटी निवडल्यानंतर त्या कमिटीचा आदर होईल, सत्कार होईल, सगळं होईल, पण बैठक जी आहे ती बरखास्त होणार नाही. बैठकीतलं दुसरं कामकाज सुरू आणि बैठकीतलं सुरुवात दुसरं कामकाज म्हणजे त्या तालुक्यामध्ये जेवढं पंचायत समिती आहे, जेवढ्या पंचायत समिती आहेत, मग ती पंचायत समिती 6 गावांची असेल, 7 गावांची असेल, 8 गावांची असेल, 10 गावांची असेल, तिथे सुद्धा प्रत्येक पंचायतीची जबाबदारी तो कुठल्या नाही कुठल्या तरी एका कार्यकर्त्याचा, जो स्वतःहून पुढे येतोय, स्वतःहून त्या पंचायत समितीची बैठक घ्यायला तयार आहे, बोलवायला तयार आहे, अशांवरतीच आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे. एखादा पंचायत समितीमध्ये आपल्याला कोणी मिळाला नाही, सोडून द्या, जबरदस्ती करू नका. आता जबरदस्तीतून काहीच उभं राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून तालुक्यातल्या जास्तीत जास्त पंचायत समित्या आपण असाव्या केल्या तर खालपर्यंत आपल्याला असणारं एक स्ट्रक्चर मिळतं अशी असणारी परिस्थिती. पंचायत समित्या झाल्या त्या पंचायत समितीला आपण असारा कामकाज दिलं पाहिजे की तू आम्हाला गाव कमिटी कर, आणि तोही टाइम टेबल. ज्यांनी असं म्हटलं की मला महिनाभर लागेल, त्याला हात जोडायचं, नमस्कार जय भीम म्हणायचं आणि त्याला खाली बसवायचं. हा कार्यकर्ता आपल्या उपयोगात नाही हा भूमी मारून त्या ठिकाणी मोकळा. त्याचा कुठलाही पंचायत समितीचा मतदारसंघ हा 6 किलोमीटरच्या वरचा नाही, आणि 6 किलोमीटर चालण्यासाठी त्याला 30 दिवस लागत असेल. तर जो निष्कर्ष काढायचा आपण तो आपण त्या ठिकाणी काढू शकतो. जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आपण त्या ठिकाणी काढू शकतो आणि त्याला बाजूला सारून दुसरं कोणी असेल त्याला आपण त्या ठिकाणी जबाबदारी दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. गाव पातळीपर्यंत आपल्याकडे एखादा असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आलं तर मग तालुक्याला कामकाज करायला सोपं जातं. तालुक्याचा गाडा हा त्या तालुक्याच्या कमिटीनेच हाकला पाहिजे. हा जो आता आदेश येईल, अमुक येईल, तमुक येईल, तमुक येईल अशी जी मानसिकता झालेली आहे
की मला आदेशच आला नाही, मी काय करू? ज्याच्याकडे कल्पकता नाही किंवा ज्याच्याकडे दृष्टी असून आंधळा आहे, दृष्टी असून आंधळा आहे, तो आपल्या काहीच उपयोगाचा नाही. तालुक्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, बऱ्या वाईट असणाऱ्या गोष्टी घडत असतात. आणि त्या बऱ्या वाईट गोष्टींमधून मी कुठला प्रश्न उचलला पाहिजे किंवा कुठल्या प्रश्नाला पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून पक्षाचं इमेज आणि तालुका कमिटीचं असणारं इमेज वाढवू शकतं. ही ज्याला दृष्टी नाही, म्हणून मी मगाशी म्हटलं की दृष्टी असून ज्याला दिसत नाही तो कार्यकर्ता आपल्या उपयोगाचा. त्याचा तो आंधळा किंवा आंधळ्याचं सोंग करतो. हे मला वाटतं. आणि दुसरं महत्वाचं की त्या तालुक्यामध्ये ज्या घटना घडतात, मगाशी म्हटलं चांगल्या वाईट असतं, माझा काही त्याच्याशी संबंध, माझा त्याच्याशी काही संबंध असा जो कार्यकर्ता आहे तो संकुचित कार्यकर्ता हे लक्षात. तो संकुचित विचाराचा आहे. आणि संकुचित विचाराचा याच्यासाठी म्हणतोय की त्याला दिसतंय नाही असं नाही, त्याच्या दोषीस आलेला, तर त्याच्याशी जुळायचं की न जुळायचं, जुळायचं की न जुळायचं, तर तो पक्षहिताचं बघत नाहीये, तर तो व्यक्तिगत त्या ठिकाणी असताना पाहतोय की याच्याशी मी जुळलो तर माझं नुकसान आहे का, आणि मी याच्याशी जुळलो नाही तरी माझं नुकसान आहे. तो व्यक्तिगत पातळीवरती बघतोय, तो पक्षाच्या पातळीवरती बघत नाही. तो तालुका म्हणून असणारा मी अध्यक्ष आहे म्हणून त्या ठिकाणी तो पाहत नाहीये, तो याच्याशी जुळल्यानंतर माझा नफा आहे की माझं नुकसान आहे. किंवा असा जो कार्यकर्ता आहे की ज्याला दृष्टी आहे, तर त्या दृष्टीचा व्यक्तिगत साठी फायदा वापर करतोय, व्यक्तिगत स्वरूपासाठी फायदा करतोय, असाही कार्यकर्ता संघटनेला उपयोगात नाही हे आपण असताना लक्षात. आणि म्हणून या संघटनात्मक काही बाबी आपण असाव्या टाळल्या तर मला वाटतं काही प्रमाणात का होईना कार्य करणारा आणि प्रामाणिक कार्यकर्ता हा उभा करण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतो हे आपण असताना लक्षात. दुसरं महत्वाचं जे आहे, अनेक जण आम्हाला सांगतात की आमच्याकडे फार चांगला कार्यकर्ता होता, त्याला आपण असं उभं केलं असतं तर आपण जिंकलो असतो. ते नाकारत नाही, पण हा कार्यकर्ता आपण आणतो कधी,
तर निर्णय झाल्यानंतर आपण त्याला असताना किंवा आणि इलेक्शनच्या तोंडावरती आण त्यावेळी शक्य नसतं. कुठल्याही यशाची पायरी ही ऐन वेळेस बांधून होत नाही. ही तुम्हाला ताबडतोब करावी. आता एकदा पंचायत समितीच्या कमिट्या झाल्या, पंचायत समितीच्या कमिट्या झाल्या की त्या पंचायत समितीच्या कमिटीला तुम्ही असारा गाव कमिट्या करायला देणार. प्रभागाच्या कमिट्या झाल्या, शहराची नगरपालिकेची कमिटी झाली, तर नगरपालिकेच्या कमिटीमधनं आपण असारा प्रभागाच्या कमिट्या त्या ठिकाणी करणार. तो प्रकार चालत राहील. पण त्यालाही मी मगाशी जसं म्हटलं की टाइम लिमिट पाहिजे. संघटन हे टाइम लिमिट मध्ये उभं राहिलं तर त्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होतो अशी असणारी परिस्थिती आहे. कारण हे टाइम लिमिट मध्ये संघटन उभं राहिलं की तुम्हाला दुसरी पायरी त्या ठिकाणी सुरुवात करता येते आणि ती म्हणजे उमेदवार आपण कुठे उभे करायचे, कुठल्या मतदारसंघात आपण सगळं उभं करायचं आणि त्याला जिंकवण्यासाठी काय केलं पाहिजे. नुसतं उभं करून चालत नाही, तर त्याला जिंकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची आखणी करणं हे महत्वाचं आहे. आणि त्या आखणीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत, बैठकीत बसलात जे एक तर फार मी जे पाहतोय तो म्हणजे कार्यकर्ता एकत्र बसायला तयार नाही. तो स्वतःला असणारा व्यापीभूत समजतो. तो बाळासाहेबच समजतो. तू गाढव आहेस, तुला काय कळतंय, पण असणारा दोघांनाही काही कळत नसतं. आपण जर तुम्हाला विचारलं की इलेक्शनमध्ये नवीन तंत्र काय काय आलेलं आहे, नवीन तंत्र काय काय आलेलं आहे, याचं माहिती फार कमी जणांना. त्याच्यामुळे जी दोन एक सजेशन्स आल्या की धरून चाला की असणारा 15 जुलैपर्यंत प्रभाग कमिटी आणि पंचायत समितीच्या कमिट्या जाहीर झाल्या तर त्या सगळ्यांचं आपल्याला शिबिर घेता येतं. हे जे नवं तंत्र आता विकसित होत चाललेलं आहे, या नव्या तंत्राबद्दल आणि कुठला मतदार कशावरती रिॲक्ट होतो,
याचं सुद्धा असणारं एक तंत्र आहे. आता मागच्या इलेक्शनमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा लागला आणि मुस्लिम विरोधी एक माहोल तयार करत फार मोठ्या प्रमाणात हिंदूंची मतं त्या ठिकाणी एकत्र करण्यात आली अशी परिस्थिती आहे. असा हा जो इलेक्शन मधला खेळ केला जातो त्याला तुम्हाला लगेच काउंटर टाकावं लागतं. आता माझा अनुभव फार वाईट आहे तुमच्या सगळ्यांचा. माझा अनुभव काय आहे, ते फार चांगलं बोललं ते फार चांगलं बोललं. आपण मी त्याला विचारलं मी काय बोललो तेवढं सांग. मी काय बोललो तेवढं सांग. काही नाही माझ्या डोक्यावर नाही. म्हणजे एकतर मी गुजरातीत बोललो असेल त्याला गुजराती येत नाही मग त्याच्या डोक्यावर नाही. किंवा मी ते समजूनच घ्यायला तयार. मी जो आराखडा बांधलाय तोच आराखडा माझा खरा. आणि म्हणून मी मला असं म्हणालो की आपल्याला प्रचाराच्या निमित्ताने एक साधा प्रश्न टाकतो. हा जो 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकरचा जो शेतकरी आहे त्याची अवस्था काय असते. शेतात त्यांनी पिकवल्यानंतर त्याची अवस्था काय असते. त्याची अवस्था काय असते कोणीतरी सांगा मला. त्याची अवस्था काय होते. त्याची अवस्था विचार. मी हेच म्हणालो मी तुम्हाला विचारतोय त्याची अवस्था काय असते तर तुम्ही त्याची परिस्थिती काय आहे ते सांगता. म्हणजे आम्ही चाललोय उत्तरेला आणि तुम्ही चाललाय दक्षिणेला. काही बोलणार कसं काय. म्हणून मी म्हणालो ना की सगळेजणच बाळासाहेब. मला जे कळतंय तेच अंतिम सत्य आहे. समोरचा बसलेला गाढव आहे त्याला काहीच कळत नाही. आणि ही पहिल्यांदा आपली मानसिकता जी आहे ना ती बदलावी लागणार आहे. त्याची अवस्था ही आहे की टिकल्या त्याला विकावं लागतंय.
त्याला पिकल्या पिकल्या सगळं विकावं लागतं. पण तोच गावातला 15 एकर आणि 20 एकरचा शेतकरी जो आहे त्याला ताबडतोब विकायची गरज नाही. भाव वधारेपर्यंत तो थांबू शकतो. भाव वगैरेपर्यंत तो थांबू शकतो. हा भाव वगैरेपर्यंत थांबूच शकत नाही. तर का ह्याला दुसरं पीक घ्यायचं असतं किंवा कर्ज घेतलेलं आहे ते त्याला फेडायचं असतं. तेव्हा हमी भावाची अंमलबजावणी याचा शेतीमधला हा वेगळा वर्ग आहे. आणि तो त्याच्यापर्यंत तुम्ही पोचत नाही. नुसतं शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे ही वल्गना करून चालणार नाही. कारण त्या वल्गनेला गावातलाच शेतकरी काय गरज आहे, मला तर मिळतच आहे, याची काय गरज आहे. तुम्हाला काउंटर करणारा तो आहे तिथे. तुमच्या प्रचाराला काउंटर करणारा तिथला असणारा आहे. आणि हमी भावाची गोष्ट हा असणारा ही जी सगळी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, एनसीपी यांच्या भाषणामधून तुम्ही ऐकता का? नाही. का नाही ऐकत? त्याचा मतदार हा 10-15 एकरचा मालकच आहे. त्याला तिची गरज नाही. म्हणून मी जे म्हणालो की त्या ह्याच्यामधलं जे आहे तो हे तंत्र बदललेलं आहे. तुम्हाला त्या पद्धतीने सगळं जावं लागेल. आणि मग एकदा संघटन असलं की मग तो शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही तिथे असताना पोचू शकता, अशी असताना पोहोचू. शेवटचं जे आहे तुम्हाला अशी मी सुरुवात केलं होतं ते म्हणजे की आम्हाला पाहिजे तो उमेदवार मिळाला नाही. की तो उमेदवार काय फार चांगला होता असं काय आम्हाला. तालुका कमिट्या ऍक्टिव्ह राहिल्या. आणि तालुका कमिट्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतले असणारे उमेदवार कशा पद्धतीने असले पाहिजेत, कुठल्या पद्धतीने असलं पाहिजे, त्याचं कॉम्बिनेशन काय पाहिजे, प्राधान्य कोणाला त्या ठिकाणी दिलं पाहिजे, याचा सारांश जोपर्यंत तुम्ही काढत नाही जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुम्हाला स्ट्रॅटेजी करता येते. आपण काय करतो, उमेदवार येण्याची वाट बघतो. आपण जे आहे ते उमेदवार येण्याची वाट बघतो. की आता असताना 10 जण आहेत, त्याच्यापैकी कोण ना कोणतरी आपल्याकडे येईल, त्याला आपण उमेदवारी देऊन लावू, ही याला मी बेफिकीरपणा म्हणतो. लढायचं म्हणून लढायचं आहे, जिंकायचं म्हणून लढायचं. जिंकण्यासाठी लढायचं असेल
तर तुम्हाला 2-2.5 महिने अगोदर या मतदारसंघातली उमेदवारी जी आहे ती निश्चित करणं गरजेचं आहे. यावेळेचा धोका सांगतो. आघाड्या होऊन लढलं तर धोका नाही. पण आघाड्या करून लढलं तर मी म्हटलं धोका नाही, पण आघाड्या झाल्याच नाही तर धोका हे लक्षात घ्या. आघाड्या झाल्या नाही तर धोका हे लक्षात घ्या. तुम्ही उभा केलेला उमेदवार हे कधी होऊ शकतो. कारण का त्यांच्याकडे साधनं आहेत आणि तुमच्याकडे साधनं नाही हे आपण लक्षात घेतो. त्याच्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रभागामधले उमेदवार साधनं मिळत असतील तर ती इकडची तिकडची जायला मागं पुढं बघत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उमेदवार याच्याबद्दलची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तालुक्याला त्या ठिकाणी आहे बघावी लागेल. आणि त्याच्यातला एक भाग की आपण उभा केलेला उमेदवार पळवला जाणार नाही याची असताना दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तालुक्यांमधनं जर याद्या यायला सुरुवात झाल्या तर आम्हाला वरती बसून सोपं जातं की जिल्हा कमिटीला मग सांगता येतं की तुम्ही नुसतं प्रचाराला. तालुक्यातून जर उमेदवार आले नाही तर मग आम्हाला जिल्हा परिषद, जिल्हा कमिटीला सांगावं लागतं अरे बाबा सीट खाली जाणार नाही याची दक्षता. तर ज्यांच्यावरती जी जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली तर मग संघटनेमध्ये कामकाज करायला वाव मिळते, मोकळी मिळते अशी असणारी परिस्थिती आहे. तर तो भाग त्याच्यातला असणारा एक महत्वाचा आहे. तिसरा भाग त्याच्यातला जो आहे बूथवरती आपण मोर्चामध्ये लय घोषणा देतो, पण बूथवरती काम करायला कार्यकर्ता तयार आहे. मी एक प्रकारचं असं मानतो की एक भीती आहे की त्याला असं वाटतं की मी आयडेंटिफाय होऊन जाईल. आणि माझे सगळे जुने रस्ते बंद होते. त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला गावातल्या असणाऱ्या ज्या बूथ कमिट्या आहेत तिथली कार्यकर्ते तुम्हाला आत्तापासूनच सुरुवात करावी लागते, इलेक्शनच्या वेळेस नाही. इलेक्शनच्या वेळेस आयऱ्या गाड्यांच्या सोयी सुद्धा होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आत्तापासूनच त्या गावामध्ये 3 बूथ असतील तर 6 कार्यकर्ते आपल्याला त्या बूथवरती पाहिजे. हे आपण त्याची बांधणी केली पाहिजे, आखणी केली पाहिजे. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.
शेवटी इथे असणारं समझोत्याचं जे राजकारण आहे ते आपण भोगळलेलं नाही. जिल्हा कमिट्या ज्या आहेत तो आपण जिल्हा कमिट्यांना अधिकार दिलेला आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून उरलेल्या कुठल्याही पक्षाबरोबर तुम्हाला समझोता करण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. तुमचा समझोता आणि तुमच्या ज्या बोलण्या झालेल्या आहेत त्या राज्य कमिटीकडून मान्य केल्याशिवाय वर्ण त्या समझोत्याला मान्यता मिळणार नाही. आणि ज्यांनी केलेलं नाही आणि ज्या जिल्हा कमिटीने ते केलं असेल तर ती जिल्हा कमिटी तिथेच बरखास्त केल्या जाईल आणि आमचा असणारा पक्षाचा असणारा पाठिंबा नाही ही स्टेटमेंट त्या ठिकाणी जाईल. त्याच्यामुळे कुठल्या तरी अध्यक्षाला असं वाटत असेल की अरे आपल्याला अधिकार मिळाले मी वापरेन, तू वापर, तर तुझी पोत्री कशी करायची ती आम्ही ठरवू. कारण हा विकण्याचा जो भाग आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आम्ही दिला, फायनल करण्याचा अधिकार दिला, पण तुम्ही केलेलं फायनल इथे जिल्हाच्या कार्यकर्त्याला मान्यता आहे की नाही ते आम्हाला बघावं लागतं. त्याच्यामुळे जिल्ह्याच्या ह्याला मान्यता असेल तर आम्हाला त्याच्यामधलं असायला हरकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणतो या ठिकाणी की गर्दीतल्या कार्यकर्ता आता माझ्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी आता शिवाय घालून बाहेर घालतो रूमच्या आणि सगळ्यांनी समजावं की त्याच्यामधलं असं मी शिवाय घालत बसणार आहे. आता ज्याचं काम झालं तो तिथे बसतो, ज्याचं काम नसेल तोही तिथे बसतो आणि 24 तास 25 तोंड बघत बसा असं तो वातावरण करतो. बाहेरच्याला दुसरं कोणाला भेटायचं असेल तर तो भेटूच देत नाही. दुसरा कोणी आला असेल तर त्याला हा उठून जायचं म्हटलं तर नाही. तो त्या खुर्च्या गरमच करत बसतो. त्याच्यामुळे शिवाय घालून मी आता बाहेर काढत असतो त्याला, मला एका बाहेर जा, चल तुझं काम संपलेलं. जेवढा कार्यकर्ते डिसिप्लिन पाळतील एवढं मी असं म्हणेन की पक्ष वाढायला मोकळा होतो. आज लातूरवरून गेलो तर मला 5-6 फोन येतील, सर आम्हाला बोलायचं होतं. टेलिफोनवरून मग मी त्यांच्याशी बोलत असतो. पण त्याच्याबरोबर जो 7-8 जणांचा ग्रुप येणार असेल 1-10 मिनिटं बसून त्याला जे काय बोलायचं आहे किंवा त्याला जे काय ऐकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो ज्यावेळेस इतर ठिकाणी झाले मी यांच्याशी बसलो होतो आणि अमुक माझं बोलणं झालं, हा जो प्रचाराचा भाग आहे तो प्रचाराचा भाग आपला सगळा थांबतो अशी असणारी परिस्थिती आहे. ते शेवटचं मी असं मानेन या ठिकाणी की जी तालुका कमिटी आहे तर ती असतात 20 जणांची असेल. या 20 जणांच्या कमिटीला आपण सांगितलं पाहिजे की तुझे महिन्याचे 100 रुपये आहेत. कशासाठी तर 2000 रुपये त्या ठिकाणी जमतात.
त्या 2000मधनं 10x10चं भाड्याचं ऑफिस तुम्ही घेऊ शकता. त्या ऑफिसची गरज अत्यंत महत्वाची. कारण का संपर्क कुठे करावा हाच मोठा प्रश्न आहे. कोणाची तरी समस्या आहे त्याला असं वाटतं नाही आपण वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटावं म्हणजे सुटेल. अध्यक्ष राहतो ह्या बाजूला, जनरल सेक्रेटरी राहतो त्या बाजूला, उपाध्यक्ष राहतो त्या बाजूला. आता त्यांनी काय ह्या सगळ्यांच्या घरी फिरायचे का? जो देणार नाही त्याला असं म्हणा तुझं नाव आम्ही असं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये कट करणार. त्याला ही खोगीर भरती जी आहे, तालुका कमिट्यांमध्ये जी खोगीर भरती आहे, त्याचा बाहेर गेल्यानंतर तो काय म्हणतो मी वंचितचं तालुक्याचा का मेंबर आहे, तो ते म्हणतो वोट करतो, अधिकाऱ्यावर तो दमबाजी करत बसतो. त्याला म्हणायचं तुला दमबाजी करायची आहे ना 100 रुपये भर. म्हणजे एक ऑफिस झालं ते व्यवस्थित चालायला लागलं तर सर्वसामान्य माणसाला किंवा वंचितचं ऑफिस या ठिकाणी आहे तिथे आपण गेलो तर कोण नाही कोणतरी आपल्याला भेटेल, आपली गाराणी आहे गाराणी आपल्याला मांडता येते आणि सरकारकडे ती गाळणी आपल्याला पोहोचवता येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ऑफिस असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून कमिटी निवडत असताना पहिल्यांदा त्याला सांगा की तू 100 रुपये घेणार असेल तर कमिटीमध्ये देणार नसेल तर अजिबात तुझं नाव आम्हाला कमिटीमध्ये नको. तू आपला असणारा हितचिंतक म्हणून राहा, आम्हाला काही अडचण नाही त्या याच्यामध्ये. ऑफिस होणं हे सगळ्यात महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यात ते एक संपर्काचं ठिकाण राहतं अशी असणारी परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांना मिरवण्याची फार हौस असते. म्हणजे लग्नात जसं मिरवतात तसं चळवळीमध्ये सुद्धा मिरवण्याची असणारी हौस आहे. पक्षाचा कार्यक्रम असेल तर निश्चितपणे मिरवा, माझं काहीच त्याच्यामध्ये म्हणणं नाही. त्याच्यात तो तुमच्या हक्काचा कार्यक्रम. परंतु आता समजा की एका तारडे समाजाचा प्रश्न असं बोलून जातात किंवा असारा गोसाव्यांचा प्रश्न असं बोलून जातात. तिथे आपण स्वतःला थोडीशी मुरड घातली. तिथे आपण स्वतःला मुरड घातली पाहिजे आणि मुरड घालून ज्यांचा कोणाचा आपण असारा मोर्चा काढतो, उद्या समजा गोसाव्यांचा मोर्चा आपण काढतो, तर त्या मोर्चामध्ये गोसावीच असतील हे आपण पाहिजे पाहिजे. किती संख्या आहे ह्याच्याकडे जाऊ नका. 10,000ची आहे याच्याकडे जाऊ नका, तो 100 आहे त्याच्याकडे जाऊ नका. त्या समूहाला लढण्याचं आपण असावं शिकवलं पाहिजे. त्याच्या हक्कासाठी तो जागृत झाला. त्याच्या हक्कासाठी तो जागृत झाला. तो तुमच्याकडे ज्यावेळेस घेऊन आला त्यावेळेस तो जागृत झाला.
आता याची ही जागृती जी आहे हिला चळवळीचं रूपांतर आपल्याला देता आलं पाहिजे, संघर्षाचं रूपांतर त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. आणि हे संघर्षाचं रूपांतर आपल्याला द्यायचं असेल तर मग त्याच समूहाला आपण असं पुढे घेतलं पाहिजे. त्या समूहाला पुढे करत असताना मी मगाशी जसं म्हणालो की आपली कल्पकता ही चालली पाहिजे. कल्पकता काय तर त्याचे प्रश्न काय, म्हणजे उद्याचे असताना समजा घोषणा तयार करायची. कल्पकता असली काय पाहिजे तर त्याच्या घोषणा काय असते, ठीक आहे. दुसरी कल्पकता काय असेल की याला आपल्याला कोणाच्या विरोधात घालवायचं. हा समूह जो आहे या समूहाला आपल्याला कोणाच्या विरोधामध्ये घालवायचं. आणि तिसरं त्याच्या प्रश्नांचं समाधान हा करण्याचा प्रयत्न करतो. आता अनेक घटना आता जसं आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे की नाभी समाजाच्या माणसाने दाढी करायला उशीर लावला म्हणून त्याला मारण्यात आलं. आणि आज आपण असं बघत असाल की तिथे त्या सगळ्या समाजाने, नाभिक समाजाने आम्ही निषेध काढणार, मोर्चा काढणार, अमुक काढणार, त्यांनी घोषणा केली. या असणाऱ्या अनेक अशा घटना घडतात. या ज्या अनेक घटना घडतात आहेत त्या घटनांना तुम्ही चळवळीचं रूपांतर कसं देऊ शकता. ती एका गावापुरती मर्यादित असेल, मान्य नाही, पण त्या एका गावापुरतं हे एका गावापुरतं ते जरी असलं तरी त्याला असणारच चळवळीचं रूप तुम्ही कसं देणार. याच्याकडे जर आपण असणारं लक्ष पुरवलं, याच्याकडे जर आपण असणारं लक्ष पुरवलं तर मी असणारं मानतोय की पक्षाचा बेस जो आहे, जनाधार जो आहे तो वाढायला त्या ठिकाणी सुरुवात होतो. तुम्ही लक्ष घातलं नाही तर ते मग पार्टी ऑफिसला फोन करतात आणि मग आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं, अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही तिथे जाता नाही असं नाही, पण ज्याला जैविक नातं आपण म्हणतो ती जैविक नातं जुळत नाही, तर ती जैविक नातं असताना पक्षाबरोबर त्याचं जोडप्यान होऊन तो तुमचं ऐकत नाही. हे नातं जोडायचं असेल तर तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात. एखादी घटना कळली तर त्या कार्यकर्त्यांनी त्या गावामध्ये जाणं, त्यांना असताना भेटणं, त्याला असताना हे करणं, पोलीस स्टेशनला घेऊन यायचं असेल तर ज्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या पोलीस स्टेशन ठाणा आहे तिथल्या कार्यकर्त्याला सांगणार बाबा मी येतो आणि याला घेऊन तिथे असतात एक 2-4 जण गेलात, त्याची केस नोंदवली, अमुक झालं, तर तुम्हाला जुळायला त्या ठिकाणी सुरुवात होतो. तो जुळायला सुरुवात होतो. तेव्हा अनेक घटना गावांमध्ये अशा प्रकारच्या घडतात आहेत. मला वाटतं त्याच्याशी तुम्ही असं जोडला
की जसं मग अशी म्हणालो की गर्दीपेक्षा मोजकेच कार्यकर्ते, पण या मोजक्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्षाला त्या ठिकाणी असणारं यश येतं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण हे सगळे कराल असं मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि मी असं म्हणालो की त्या समूहाला आपण पुढे केलं पाहिजे. तो समूह जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत आपल्याला यश आले असं मी त्या ठिकाणी मानत नाही. त्याच्यामुळे त्याला पुढे करणं हा आपला असणारा यश आहे की आपण असं कराल या अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. संघटनेचं असणारं 30 तारखेच्या आतमध्ये मी असं म्हणतो किंवा 15 जुलैच्या आतपर्यंत, जे आता तालुक्याच्या कमिट्या 30 पर्यंत होती, 15 जुलैपर्यंत असणारं 15 जून पर्यंत मी असं म्हणेन की पंचायत समितीच्या असणाऱ्या पंचायत समिती आणि प्रभाग याच्या असणाऱ्या समित्या होतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो. आणि जून महिन्याच्या 20 तारखेनंतर शिबिर आपल्याला सर्व त्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांचं लावता येईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.